नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला विस्ताराने पाहायच्या आहेत. त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. 4 मंत्र्यांच्या कामावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज. शिवसेनेच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदेंनी झापलं. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट. मतदारसंघातील विकास कामं मार्गी लावण्यासाठी ओमराजेंनी भेट घेतल्याची चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीची महत्त्वाची बैठक पार पडणार. सीजेपीची कोर टीम अभिजित दिपकेंच्या घरी दाखल. म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर ठेवण्याची तारीख अखेर ठरली. येत्या 6 ऑगस्टला म्हाडाकडून सोडत जाहीर केली जाणार. आर्टिफिशियल पनीरवर 1 वर्षाची बंदी. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत राजपत्र केलं जारी. आर्टिफिशियल पनीरची विक्री केल्यास होणार कारवाई. बातमी आहे शिंदेंच्या बैठकीची. 4 मंत्र्यांच्या कामावर एकनाथ शिंदे नाराज आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदेंनी झापलंय. जनतेची कामं करा, अन्यथा खांदे पालट अटळ असल्याचं शिंदेंनी सांगितलंय. शिवसेनेतील हे 4 मंत्री नेमके कोण आहेत? मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची विकेट पडली आहे, यावरून ही चर्चा आता सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही मंत्र्यांना प्रचंड झापलंय. एवढंच नाही तर आगामी काळात कामगिरी जर सुधारली नाही तर पदावरून उचलबांगडी करण्याची स्पष्ट ताकीद एकनाथ शिंदेंनी संबंधित मंत्र्यांना दिली आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. काल जी प्री कॅबिनेट बैठक झाली त्यामध्ये एकनाथ शिंदेंनी 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. मात्र शिवसेनेतील हे 4 मंत्री कोण याचा तपशील अद्याप समोर आलेला नाहीये. मात्र आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेतील कोणत्या मंत्र्यांची विकेट पडणार याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेंनी या सर्व मंत्र्यांना झापलंय आणि जर तुम्ही कामं व्यवस्थित केली नाहीत तर विस्तारामध्ये खांदेपालट अटळ असल्याचं सांगितलंय. सध्या काँग्रेसनं केलेल्या टीकेची जोरदार चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवारांना काँग्रेसनं गुंगी गुडिया म्हटलं आणि त्यावरून गोंगाट सुरू झालाय. आता सुनेत्रा पवारांवरील या वक्तव्याचा सुनील शेळकेंकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. काँग्रेस नेत्यांनी सुनेत्रा पवारांची जाहीर माफी मागावी, अन्यथा मावळमध्ये तीव्र आंदोलन करणार असं शेळकेंनी म्हटलंय. सामाजिक पातळीवर ठाम उत्तर देणं गरजेचं. सुनील शेळकेंची काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका सध्या पाहायला मिळते. ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण हीच काँग्रेसची संस्कृती आणि विचार अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण राज्याला देखील पाहायला मिळत आहेत. आज आमच्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनींवरती जे काही बेताल वक्तव्य केलं त्याचा तर आम्ही जाहीर निषेध करतोच, परंतु काँग्रेस पक्षाला देखील अशा पद्धतीचं वक्तव्य करत असताना महाराष्ट्रातील महिला भगिनीचा आपण किती सन्मान ठेवता हे देखील स्पष्टपणे आपल्या वक्तव्यातून दिसून आलेलं आहे. महिला भगिनींचा आदर करणे, सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, परंतु सुनेत्रा वहिनींसारख्या एका खंबीर अशा व्यक्तिमत्वावरती आपण जर शिंतोड उडवण्याचं काम करत असाल की ज्या व्यक्तिमत्वाचा आज आधार आदरणीय दादा मागील काही महिन्यापूर्वी आज आपल्यामध्ये नाहीयेत आणि दादा गेल्यानंतर ना सुनेत्रा वहिनींनी पक्षाची जबाबदारी, राज्यातील उपमुख्यमंत्री म्हणून पदाची जबाबदारी असेल, सहकार क्षेत्रातली जबाबदारी, शैक्षणिक क्षेत्रातली जबाबदारी स्वीकारून खंबीरपणानं आज उभ्या आहेत. आणि अशा व्यक्तिमत्वावरती आपण जाणीवपूर्वक गलीच्या असे वक्तव्य करणं हे काँग्रेस पक्षाला किंवा इतर कोणाला शोभनीय नाहीये. आता बातमी आहे कॉकरोच जनता पार्टी संदर्भात. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीची महत्त्वाची बैठक होणार आहे. सीजेपीची कोर टीम अभिजित दिपकेंच्या घरी दाखल झाली आहे. आशुतोष रांका, सौरभ दास यांचं दिपकेंच्या आईकडून औक्षण करण्यात आलंय. जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर ही आता पहिलीच बैठक असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीची महत्त्वाची बैठक होणार आहे. आशुतोष रांका, सौरभ दास आणि अभिजित दिपके यांच्या आईनं त्यांचं औक्षण केलंय.
जंतर मंतरच्या यशस्वी आंदोलनानंतर सीजेपीच्या कोअर कमिटीची ही पहिलीच बैठक पार पडते. दिल्लीहून विमानानं छत्रपती संभाजीनगरमध्ये सौरभ दास, आशुतोष रांकासह काही तरुणी सदस्य अभिजित दिपके यांच्या घरी दाखल झाल्यात. आजच्या बैठकीमध्ये देशभरातून 10 ते 15 सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते. तसंच कॉक्रोच जनता पार्टीचे झारखंड येथील विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती मिळते. सीजेपीची बैठक 2 दिवस चालणार आहे. 2 दिवसाच्या कोअर कमिटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जातात याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. रखडलेल्या महामार्गाचा प्रवास जीवघेणा आहे, ही बातमी आहे गडचिरोलीची. आदेशानंतरही जड वाहनांची बिनधास्त वर्दळ सुरू आहे. चिखलामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. 5 वर्षांपासून महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू आहे. गडचिरोलीच्या दक्षिण भागाला महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणाशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरतोय. आलापल्ली ते सिरोंचा या 100 किलोमीटरच्या मार्गाचं काम गेल्या 4 ते 5 वर्षांपासून संथ गतीनं सुरू आहे. पावसाळ्यात संपूर्ण रस्ता चिखलमय झालाय. परिस्थिती इतकी गंभीर आहे की वाहनं वारंवार चिखलात अडकतायत आणि तासनतास वाहतूक ठप्प होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही जड वाहनांची बिनधास्त वर्दळ सुरू आहे. याच राष्ट्रीय महामार्गावरील सद्यस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश गुंडेट्टीवार यांनी. मी सध्या आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर आहे. 353C हा राष्ट्रीय महामार्ग गेली 4 ते 5 वर्षापासून या रस्त्यावर बांधकाम केले जात आहे. मोठ्या प्रमाणात नाल्यावर पुलाचे बांधकाम देखील सुरू आहे. मात्र दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी चिखलाचा साम्राज्य होतो. नदी नाल्यांना पूर आला की हा रस्ता पूर्णपणे ठप्प होतो. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी पावसाळ्यात जड वाहनांसाठी बंदी घातली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा या 3 राज्यातील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. शेकडो गावांचा या रस्त्यावर समावेश आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना दरवर्षीच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत या रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना अडचण येऊ नये म्हणून जड वाहनांना पावसाळ्यात बंदी घातली आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील मोठ्या प्रमाणात 3 राज्यांची रहदारी सुरू आहे. जड वाहनांची रहदारी सुरू आहे. त्यामुळे कधी वाहने चिखलात अडकणे, रस्ता जाम करणे, अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना, खाजगी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभाग आता तरी जागे होऊन या जड वाहनावर बंदी घालणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे आलापल्ली ते सिरोंचा 100 किलोमीटर रस्त्यावर पावसाळ्यात नागरिकांना नरक यातना भोगावे लागत आहे. या परिस्थितीला कुठेतरी थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला आता केराची टोपली दाखवण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित विभाग आता तरी जागा होऊन जड वाहनावर बंदी घालणार का असा प्रश्न या भागातील नागरिकांकडून विचारला जात आहे. महेश गुंडेट्टीवार, LS मराठी, गडचिरोली. भामराच्या इंडियन बँकेला युवक काँग्रेसनं टाळ ठोकले. बँक अधिकाऱ्यांच्या दमदाटी विरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे बँकेला टाळ ठोकण्यात आलंय. शेतकरी प्रश्नावर युवक काँग्रेसने बँकेसमोर आंदोलन केलंय. बँक अधिकाऱ्यांच्या वसुली विरोधात युवक काँग्रेसनं इशारा दिलाय. यवतमाळमध्ये हे सगळं घडतंय. यवतमाळच्या इंडियन बँक भामराजा येथील बँक अधिकारी वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावतायत. बँक अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दमदाटी करतायत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. कधी पाऊस जास्त येतो तर कधी पाऊस दडी मारतो. शेतकऱ्यांजवळ पिकांना खत देण्याची सोय नाही आणि बँकेचं कर्ज कुठून फेडणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. म्हणूनच युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेला टाळं ठोकलंय. आता पाहूयात वेगवान घडामोडी. पुणे नाशिक महामार्गावरील खेड तालुक्याच्या वाकी खुर्द जवळ भीषण अपघात. नाशिककडून आलेला कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकला. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये पोलिसांची पाटील तांड्यावर गावठी दारू अड्ड्यावर धाड. कारवाईत 14 जणांना अटक झाल्याची माहिती समोर. परभणी शहरात एका महिला पोलीस हवालदाराची फसवणूक. घर बांधून देण्याचा आमिष दाखवत 13,20,000 रुपये उकळल्याची माहिती. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परभणीत भर दिवसा चोरट्यांचा हायदोस. महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले. कोरोना व्हायरस सारखाच दुसऱ्या व्हायरसनं घेतला जन्म. चांदीपुरा व्हायरसमुळे 22 मुलांचा मृत्यू तर शेकडो मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू. परभणीत 5 गाई 1 वासरू चोरी. 80,000 रुपये किमतीचं गोवंश अनोळखी चोरट्याकडून लंपास. पोलिसांकडून काही आरोपींना अटक.
परभणीत आज महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा होणार. महापालिकेमधील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीबाबत निर्णय होण्याची शक्यता. स्वीकृत सदस्यांच्या नावावर या सभेत शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा डीपफेक व्हिडिओ बनवून व्यापाऱ्याला गंडा. 1,07,00,000 रुपयांची फसवणूक. पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. यवतमाळ जिल्ह्यात ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसाठी मंडल यात्रा निघाली. सकल ओबीसी मोर्चाच्या वतीनं भंडाऱ्यातून शुभारंभ. यात्रा 11 जिल्ह्यात पोहोचणार असल्याची माहिती. नाशिक महापालिकेचा निष्काळजीपणा. मुख्य बाजारपेठेत मंदिरात दर्शनासाठी गेलेला भाविक खड्ड्यात पडला. सरदार चौकात धक्कादायक प्रकार. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.